नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, जमीन वाहून गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी 31,600 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोरडवाहू जमिनीसाठी किती मिळणार आहेत, बागायती जमिनीसाठी किती मिळणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. पाहू शकता, अतिवृष्टीसह शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर. कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळणारी मदत. एकूण जी मदत आहे ती हेक्टरी 18,500 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत. त्यामध्ये NDRFच्या निकषानुसार 8,500 मिळणार आहेत आणि राज्य सरकार 10,000 रुपये देणार आहे. म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी एकूण 18,500 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत. बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 प्रति हेक्टर मिळणार आहेत. यामध्ये NDRFच्या निकषानुसार 22,500 मिळतील, तर राज्य सरकार यासाठी 10,000 रुपये देणार आहे. हंगामी बागायती शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम NDRFच्या निकषानुसार 17,000. त्या व्यतिरिक्त राज्य सरकार 10,000 रुपये देणार आहे. म्हणजे एकूण मदत 27,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे. या व्यतिरिक्त पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अनुज्ञेय रक्कम अधिकची मिळणार आहे. यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा वाढवून ती 3 हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत, त्यावरील गाळ वाहून गेलेला आहे, अशांसाठी जमिनीला मदत म्हणून 47,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांना मदत मिळणार आहे आणि दुरुस्तीसाठी मनरेगाच्या माध्यमातून 3,00,000 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे. म्हणजे तुमच्या प्रति हेक्टरसाठी 3,47,000 रुपये तुम्हाला मदत मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता, कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी 18,500 रुपये मिळणार आहेत. हंगामी बागायती जमिनीसाठी 27,000 हेक्टरी मिळणार आहेत. तर बागायती जमिनीसाठी हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहेत. आणि याशिवाय पीक विमा काढणाऱ्या 45 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 17,000 रुपयापर्यंतची अतिरिक्त मदत मिळणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,600 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर. राज्यातील 29 जिल्हे, यामध्ये 253 तालुके व 2,059 मंडळामध्ये ही मदत देण्यात येणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायती शेतकऱ्यांना 27,000 रुपये, बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विम्याची अतिरिक्त मदत मिळणार आहे. क्रॉप डॅमेज झालेली असेल तिथे मदत होणार आहे. 65 मिलीमीटर पावसाची अट यामध्ये आवश्यक राहणार नाही. पशुधनासाठी देखील आवश्यक ती मदत. दुधाळ जनावरांना 37,500 रुपयाची मदत मिळणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये हेक्टरी मदत. शिवाय जमीन पूर्ववत करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून 3,00,000 रुपये हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. बाधित विहिरी पूर्ववत करण्यासाठी 30,000 रुपयांची मदत मिळणार आहे. आणि निव्वळ क्रॉपसाठी 18,000 कोटीपेक्षा अधिकची मदत जाहीर केलेली आहे. यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टरपर्यंत करण्याचा मोठा निर्णय. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहेत. मध्ये 45 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. याचेही वेगळे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर असे हे आता एकूण तुम्हाला बागायती जमीन, कोरडवाहू जमीन याच्यासाठी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.